मी मनोज साळुंके, सातारा जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना. हे जिल्ह्यातील विविध कारखान्यावर ऊस वाहतूक करणारे शेतकरी पुत्र आहेत. हे ऊस वाहतूकदार आहेत. कारखान्यांनी यांना मजूर भरतीसाठी ॲडव्हान्स म्हणून जे रक्कम देतात कारखाने, ते रक्कम ह्यांच्या नावावर कर्ज काढलेले आहेत त्यांनी. ते कर्जाची ह्यांनी प्रामाणिकपणे धंदा करून परतफेड केलेली आहे. तर ते पैसे कारखान्याने त्याच्याकडे स्वतःकडेच ठेवलेत. कर्ज त्यांनी भरली नाहीत. त्यामुळे आमच्या सर्वांचं सिबिल खराब झालेलं आहे. आम्हाला बाहेरून कुठून कर्ज मिळत नाही. याच्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, शिवनेरी शुगर ग्रुप कोरेगाव आणि रयत कारखाना चालवा घेतलेली कुमदा शुगर यांनी ऊस वाहतूकदारांच्या कर्ज काढली होती आणि ह्यांनी प्रामाणिक धंदा करून पैसे फेडले कारखान्याकडे. कारखान्याने यांच्या धंद्यातून पैसे कपात करून घेतले आणि ते बँकाकडे अद्याप जमा केले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या सर्वांच्या जप्ती आदेश निघालेले आहेत आणि जर त्वरित कारखान्याने कर्ज नाही भरलं तर चालू गळीत हंगामात आम्ही कारखान्याचं ऊस वाहतूक करणार नाही. माझं नाव राजू पाटील, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष. आज साताऱ्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर जे मीडियाला मी भाष्य करतो की सगळ्यात महत्त्वाचं आमच्या सातारा जिल्ह्यातले नव्हे की महाराष्ट्रातल्याच ऊस वाहतूकदारांच्या जीवावर हे कारखानदार अगदी मदनमस्त झाले. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी अन्याय करत आहेत. गोरगरिबांची वाहनं ओढून नेऊन जबरदस्तीने ठेवली. गोरगरिबांच्या करारावेळी कागदपत्र घेतल्या, कागदपत्राचा गैरउपयोग करून एक सोडून अनेक बँकांची कर्ज काढली आणि ते आजपर्यंत एकही रुपये भरत नाहीत. गेल्या आम्ही 22 तारखेच्या अन्नत्याग आंदोलनावेळी शासनाने आम्हाला लेखी दिलेलं आहे की कोणत्याही कारखान्यांना परमिशन नसताना जी लोन काढलेले आहेत त्यांच्यावर बिनधास्त फौजदारी केसेस करा. आम्ही फौजदारी केसेसला मान्य नाही की त्यांना आर्थिक फसवणुकीच्या मध्ये अडकवणं गरजेचं आहे. कारण आमचे सिबिल एवढे खराब करून ठेवलेत की वाहतूकदारांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा असो, घर बांधणे असो, लग्नाच्या कार्यक्रमाला बँकवाले दारात देखील उभा करून देणार. आज आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले कलेक्टर साहेबांना आम्ही ही सर्व हकीकत सांगण्यासाठी आम्ही जवळजवळ 400 ते 500 ऊस वाहतूकदार आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि अशाच बऱ्याच कारखान्यांनी सातारा जिल्ह्यात पण केलेले आहेत. परंतु भौगोलिक दृष्टिकोनाला देखील सातारा जिल्हा चढ उताराचा असल्यामुळे आमच्या ज्या टोळ्या चालू आहेत त्याची परिस्थिती बिघडवून ठेवण्याचं एकमेव काम केलेलं आहे. कारण भारनियमनापेक्षा जादा आम्ही आमच्या जीवावर ऊस घेऊन जातो. टायर फुटला, कुठं काय झाले की नुकसान आमची होते. डिझेलची तर अगदी न सांगण्या पलीकडे झालंय. आणि हे सगळे 2 नंबरचं डिझेल कारखानदार देतात आणि जबरदस्तीनं आमच्याच कारखान्यातनंच तुम्ही डिझेल घेतलं पाहिजे. बिल देत असताना मात्र अगदी हात आकडून घेतात आणि कट करायच्या वेळी मात्र सगळ्यात आधी जे शिल्लक नाते ते पण सगळं कट करून घेऊन आम्हाला पूर्ण देशद्रोहीला लावले असतील तरी आता महाराष्ट्रातील कारखानदार लावले आणि याच्यावर शासन कुठंही बंधन ठेवलेलं नाही. जर जोपर्यंत शासन आमच्या कारखानदारांच्यावर बंधन ठेवून ऊस वाहतूकदारांना न्याय देत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही कधीही बंद करू शकणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.